तर लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा तिरंगी लढत आहे। दरम्यान या निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरेंच्या पक्षाकडे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल माझ्याच डोक्यावर उधळणार असल्याचं खैरे म्हणाले। लोकसभा निवडणुकीचे काल सर्वे आले, विविध संस्था असतील, विविध चॅनलचे सर्वे त्या ठिकाणी आले। सर्वेच्या पोलनुसार देशामध्ये नरेंद्र मोदींना झुकतं माप दिलं गेलं पोल्समध्ये, मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जवळपास 50%चा तो सर्वे आहे आणि छत्रपती संभाजीनगरची जागा ही आता उबाटा गटाला जाते अशा पद्धतीचे सर्वे सुद्धा आलेले आहेत। माझ्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, जे उबाटा गटाचे या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार होते। खैरे साहेब, काय म्हणाल? सर्वे हा सर्वेच असतो, पण तुमच्या चेहऱ्यावर आज खुशी दिसते आम्हाला। नाही, ॲक्च्युली तुम्हाला सांगतो की ही गद्दारांच्या विरोधात लढाई होती आणि ती जनतेने मान्य केली। जनतेने स्वतःच हे सगळं हातात घेतलं। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा हा संभाजीनगर गड आहे, छत्रपती संभाजीनगर, आणि माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम। आज उद्धवजींच्या बाबतीत जी काही सहानुभूती महाराष्ट्रात नव्हे देशात पसरलेली आहे, त्याचाच अर्थ की 50-50 जागा त्या ठिकाणी मिळतात, पण त्यापेक्षाही जास्त मिळतील। 4 तारखेला आई जगदंबेच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, भद्रामूर्तीच्या आशीर्वादाने आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि खरी मेहनत, खरी सहानुभूती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची होती, त्यांच्या आशीर्वादाने हा गुलाल 100% जनता माझ्या अंगावर टाकेल। हिंदू मतांचं डिवाइड म्हणजे विभाजन झालेलं नाही, तर चंद्रकांत खैरेंनाच ती मतं पडली असा दावासुद्धा खैरेंनी केला आहे आणि 4 तारखेला गुलाल जनता त्यांच्याच अंगावर टाकेल, त्यांच्याच डोक्यावर टाकेल असा ठाम विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।